कोल्हापूरमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी पुत्र कृष्णराज महाडिक यांच्या भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवडीवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र पक्षाच्या आदेशाचा मान राखत अवघ्या 24 तासात त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या मते त्यावेळी घेतलेला संयमाचा निर्णय आज फळाला आलाय। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पुत्राचे वर्ण उगवता सूर्य असे करत कोणीही त्यांना झाकून ठेवू शकत नाही असे विधान केले। महाडिक यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की कृष्णराज महाडिक महाराष्ट्रातील तरुणांना भाजपशी प्रभावीपणे जोडतील। आगामी 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड भाजपसाठी रणनीतीचा भाग असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेतही या नियुक्तीतून मिळतात।